तर आबा आपल्या पालखीबद्दल तू काय सांगशील? आमची ही धामणशी गावची रत्नेश्वर स्वयंभू पालखी शिमगोत्सव दरवर्षीप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे साजरा होतो. खूप मजा येते. नेत्याकडून बघा आमच्याकडे मिरिंडा आलाय. नाश्ता नाश्ता पाहिजे सरबत थंड होण्यासाठी. थँक्यू आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंदाराम गुडे ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी आलोय गावी, कारण आमच्या गावी आहे आज पालखीचं आगमन. थोडं याला मला उशीर झालाय, कारण आमच्या घरी पालखी येऊन गेलेली आहे. आता आमच्या चुलत्यांच्या घरी पालखी आहे, तिथून आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याआधी मित्रांनो, जे आगमनाचे व्हिडिओ आहेत ना ते बघूया आणि पुढे आपण नंतर कंटिन्यू करू. चला.
काकी आमची ओटी भरते आणि ही आमची काकीने तिला सांगते कशी ओटी भरायची वगैरे. ही आमची पालखी. त्याच्याकडून त्याच्या हातून काय चुकायला मावाशी करून त्या धंद्या बांध्यात पैसे रोका तिकडे तिकडे गाडीकडे इथपासून मुंबईपर्यंत मुलाबाळावर लक्ष ठेवून जेवढं कुटुंब आहे तेवढा आभास काल काय मानाय महालक्ष्मी जागा देवी आहे ते सालापासून नारळ आपल्या भेट तुझी तिला ते मान्य करून घे त्याच्याकडून त्याच्या हातून काय चुकायला मावाशी करून त्या धंद्या बांध्या पैसे रोका तिकडे तिकडे गाडीकडे इथपासून मुंबईपर्यंत मुलाबाळावर लक्ष ठेवून जेवढं कुटुंब आहे तेवढा आभास करून त्याला धंद्या बांध्या पैसे रोका तिकडे तिकडे गाडीकडे मुलांवर लक्ष ठेवून जेवढं आता दीप्ती ओटी भरते. आपण अच्छा पाय पड. पाय पड. अच्छा पाय पड. बस बस इथे बस 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 बाळा बस 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 बस. हा पाय पडा. पाय पड. पाय पड. डोकं किती डोकं. चला मित्रांनो हे आपले आहेत ना, हे वाजंत्री आहेत आणि हे आपली सगळी मंडळी आहेत. हे बघा गावकरी मंडळी आमची सगळी. ए ऋग्वेद ऐकर संध्याला इकडे तात्या आहेत इकडे आमचे. तर मित्रांनो आता आपल्याला आहे ना माझा मित्र समीरच्या घरी आलो पालखी घेऊन. समीरचे कपड़ा वही महालक्ष्मी दाखा देवी आहेत त्यांच्या माहेरवरती सासरवरती वाट्यापर्यंत मान्य करून घे त्यांच्याकडून त्यांच्या हातून काय चुका झाल्या मावशी करून त्याला धंद्या बांध्या पैसा रोका तिकडे तिकडे गाडीकडे मुंबईपर्यंत
त्याला समीच्या घरी पायापड वगैरे झालाय, पायापड झालाय, ओटी वरून झाले. आता गण्याच्या घरी गण्याच्या घरी आले पालखी आणि सर्वांसाठी बघा कडिंगल दिले, कारण गरमी एवढी आहे ना, जरा थंड होतील खाऊन. भाऊ बघा असे खातात आहे, सर्वांसाठी दिले. सगळ्याकडे काही ना काही प्रसादी मिळतो, जसं गरमी असल्यामुळे कडिंगल. आता मित्रांनो आपली पालखी आहे ना, इथे नैवेद्यासाठी थांबली होती. नैवेद्य वगैरे झालाय, सर्वांचं जेवण पण झालंय आणि आता चाललं पण पुढच्या घरामध्ये. चला
आता पूजा झाली आहे, पूजा ओटी वगैरे भरून घेतली. आता मित्रांनो आता पालखी आहे ना आनंददादाच्या घरून आहे ना निघाले आहे. ही बघा पालखी बाहेर आणतात आहे. पालखी अजून घरातून बाहेर पण नाही पडले आणि आमचे वाजंत्री बघा कुठे पोचले बघा. पालखी बाहेर आली आहे आणि आपण जाणार आता विश्वासच्या घरी. मित्रांनो विश्वासच्या घरी थोडी पालखी आम्ही खेळवतोय बघा. मित्रांनो विश्वासच्या घरी आहे ना पालखी बसली आहे. हे बघा आता इथे पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर आहे ना ओटी वगैरे भरतील आणि तोपर्यंत आहे ना बघा त्यांनी सर्वांसाठी आहे ना नाश्ता आणला आहे. बघा नाश्त्यामध्ये काय आणलं आहे काय आणलं आहे नाश्त्यामध्ये काय आणलं को बघा नाश्त्यामध्ये आहे ना परसान देत आहे. हां हे आनंदाचा आहे ना तो सर्वांना परसान वाटतो आहे. हे बघा हां ते थँक्यू. हे बघा मला दिलं आहे. हे बघा सगळे बसलेत. हा आत्ता आलाय सकाळपासून ना आत्ता आलाय बघा. ग्रुपला पाठवलेले आहेत. छान गाणे म्हणतात छान सुरेख आमचे त्यांचे फादर सगळे बसलेत बघा खात. चला चला मित्रांनो आता जायचं स्वप्नीच्या घरी. विश्वाच्या घरी पूजा वगैरे झाली आहे. मित्रांनो पालखी बसली आहे. आता इथे सुद्धा पूजा वगैरे होईल. तोपर्यंत बघा हार आणला आहे तो आपण पालखीला बांधूया. त्याच्यावर टाका अहो त्याच्यावर भरपूर टाका. याच्यावर टाका चांगला. अच्छा सारापाची पूजा केली सारा चित्न केलं मान्य करून घे त्याच्याकडून त्याच्यावरून काय दुकानाला मावशी करून त्या धंद्यामध्ये पैसे रुपये तिकडे तिकडे गाडीकडे एक पासून मोकळं करा. मुलांवर लक्ष ठेवून जेवढं कुटुंब आहे तेवढं आपण विनाताच्या घरी आले. सचिननी पालखी घेतली आहे खांद्यावरती.
झाले. आता वहिनी आरती करते. वहिनी आणि ताई आरती करते. मित्रांनो पालखी बसली आहे. आता इथे सुद्धा आहे ना पूजा करतील, नैवेद्य वगैरे दाखवतील आणि ओटी सुद्धा भरून घेतील. चला आताकडून बघा आमच्याकडे मिरिंडा आलाय. नाश्ता म्हणजे सरबत थंड होण्यासाठी. थँक्यू आम्ही बघा सगळ्यांसाठी आहे. थँक्यू विनयदा आणि सचिन सुद्धा. मित्रांनो सचिनच्या घरची जो पूजा वगैरे झाली आहे, पाया पडून झालेला आहे. तर आता पुढे मित्रांनो रांगोळी बघा किती मस्त काढले पालखीच्या आगमनासाठी. आजीच्या घरी आहे ना पालखी बसली आहे आणि सर्वांसाठी त्यांनी ना बघा समोसे आणलेत. हे बघा आप्पा इथे वाटतोय समोसे सर्वांना. प्रत्येकच्या घरी काही ना काहीतरी मिळतं खायला. हे बघा समोस्याबरोबर चटणी फ्री आहे. पूजा चालू आहे.
मित्रांनो आमचा मित्र आहे ना राकेश, त्याचं नवीन लग्न आलं आहे. तर ते लोकांना आता पाय पडा येतात आहे. आणि ही आमच्याकडे एक प्रथा आहे. आता दाखवतो तुम्हाला, 2 मिनिटं थांबा. बघा, पालखी आली ना की दोन्ही जोडपी असतात ना ते पाय पडायला येतात गावकऱ्यांच्या. बघा राकेश आहे आणि त्याची वाईफ आहे ही. हे बघा, हा भिजवला. हे बघा असं करतात. यांना भिजवताय ना. हे बघा आमचे गावकर पण भिजले. या साईडला हे बघा. असं कुठे हे बघा कलर आला तो पण उतरून टाकला तर बघा. अरे रे 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 पूर्ण शर्टाची वाट लागली त्याच्या. बघा अशी प्रथा कोणाकडे असेल ना मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. हे कोकणामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. चला तर मित्रांनो आपले ना आता वाडीतली सर्व घरं घेऊन झालेत. आता हे लास्ट होते. आता ती झाल्यानंतर आहे ना थोडी आता मिरवणूक काढणार आम्ही. मिरवणूक झाली ना की आम्ही जाणार पालखी घेऊन मंदिरामध्ये. आणि इथे पण आता नाचवणार पालखी. त्यानंतर इथे बसू आणि त्यानंतर आहे ना आपण पालखी आहे ना आपण गुरुवांकडे नेऊन येणार आहे. चला दाखवतो काय मजा असते ना ती तुम्हाला दाखवतो पालखीची. हे बघा आबा चला मित्रांनो पालखी बाहेर आली आहे.
तर आबा आपल्या पालखीबद्दल तू काय सांगशील? आमची ही धामणशी गावची रत्नेश्वर स्वयंभू पालखी मिरवणूक शिमगा उत्सव दरवर्षीप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे साजरा होतो. खूप मजा येते. तसंच रत्नेश्वराचा वार्षिक उत्सव असतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 दिवसाचा असतो, त्यालाही खूप मजा येते. आणि आमच्या रत्नेश्वराचं मंदिर सध्या जीर्णोद्धार चालू आहे. पाषाण दगडामध्ये त्याची जीर्णोद्धार चालू आहे आणि कामाची सुरुवातही आहे. जवळजवळ 90% मंदिर पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी या, बघा. आमच्या धामणशी गावामध्ये रत्नागिरीमध्ये तुम्हालाही मजा वाटेल, तुम्हालाही आनंद होईल. आमच्या या कोकणामध्ये या आणि शिमग्याची मजा घ्या. आणि पालखीबद्दल सांग 2 वाक्य. देणगी स्वरूपात काय द्यायचं असेल तर मंदिरासाठी देऊ शकता. घ्या आणि आपली नेक्स्ट पालखी मे महिन्यात त्याच्याबद्दल पण सांगा, डोनेशन करू शकता. साईबाबांची गावडेवाडी मंडळाची वार्षिक उत्सव असतो, साईबाबा मिरवणूक उत्सव. त्याही मे महिन्यामध्ये खूप मजा असते. खूप मजा असते, खूप आनंद मिळतो. 3 दिवस उत्सव असतो. 3 दिवस उत्सव असतो आणि आपण सर्वांनी या उत्सवाला आणि त्याची मजा घ्या. साईसाठी, जीर्णोद्धारासाठी तुम्ही स्वहस्ते स्वखुशीने मदत करा. आम्ही तुमचे आभारी आहोत. ठीक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे हे दीपक रामगडे गावडेवाडी उत्कर्षाचे चांगले कार्य करते आणि पूर्ण वाडी गावचं सगळं कारभार हे सांभाळतात आणि आम्हाला मंडळाला चांगल्या रीतीने सहकार्य करतात, प्रोत्साहन देतात आणि त्यांच्यामुळे आमची वाडी आतापर्यंत अशी पुढे कार्यरत आहे, प्रगतीवर आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि हा सगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी एक वेळ मे महिन्यामध्ये साई उत्सवासाठी यावं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. आमची पालखी मिरवणूक असते शिर्डीच्या साईबाबांची. गावडेवाडी ते रत्नेश्वर मंदिर ते महालक्ष्मी मंदिर आणि तिथून पुन्हा गावडेवाडीत जाऊन खूप चांगला उत्सव होतो आणि खूप मजा येते लोकांना. तर सर्वांनी यायचं आणि याचा आनंद लुटायचा. धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्याकडे पालखी आली होती आणि आपल्या वाडीमध्ये 15 घरं आहेत, 15-16 घरं. प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी गेली आणि सर्वांना खूप आनंद वाटला. कारण वर्षातून एक दिवस आपल्या घरी देव येतो आपल्या भेटीसाठी आपल्या घरी. आता बघा, आम्ही आता सोडा चाललो आहे. बघा, मुली बघा किती उत्साहाने आल्यात बघा. आणि बाकी मंडळी पण आहेत आणि अजून पण येतच आहे पाठीमागून. तर चला. मित्रांनो, पालखी चाललो आपण गुरुवांकडे. चला पटापट पटापट. घ्या म्हणून
आणि मित्रांनो ही आहे माझी शाळा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. येवा कोकण बाय बाय. श्री स्वामी समर्थ.